नमस्कार मित्रांनो, इसवी सन 1190 सालाच्या सुमारास दुसरा राजभोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळा किल्ल्यावर हलवली। त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले। त्यापैकीच किशागिला हा एक किल्ला होता। किशागिला म्हणजेच आजचा विशाळगड। या गडाला भोजगड, खिलागिला तसेच खेळणा याही नावांनी ओळखले जाते। पुढे काही काळानंतर हा किल्ला यादवांच्या ताब्यात गेला आणि यादवांचा अस्त झाल्याच्या नंतर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयाला आली। इसवी सन 1453 मध्ये बहामनी सल्तनतीचा सेनापती मलिक उत्तुजार हा किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला। त्याने शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला आणि शिर्क्यांना धर्मांतराची आड घातली। पण चतुर शिर्क्यांनी मात्र मलिक उत्तुजारला विशाळगडाचे आमिष दाखवले। शिर्क्यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची 7000ची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली। सह्याद्रीच्या डोंगरातील अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला। शिर्के आणि मोरे यांच्या कात्रीत सापडलेल्या मलिक उत्तुजारला 7000 सैन्यासकट त्यांच्या आक्रमणातून मुक्त केला। यानंतर 1669 साली बहामनी सुलतानाने बक्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला घेण्यासाठी पाठवले। 6 वेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही। 7व्या प्रयत्नात 9 महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला। याच मलिक रेहानचा दर्गा विशाळगडावरती असल्याचे सांगितले जाते। यानंतर जवळपास पावणे 200 वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्तांकडेच होता। पुढे अफजल खानाच्या वधानंतर लगेचच 28 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा ताब्यात घेतला। त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून महाराजांनी त्याचे नाव विशाळगड ठेवले। 3 मार्च 1660 ला सिद्दीजोहरने पन्हाळ्याला वेढा घातला। त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे विशाळगडाला वेढा घालून बसले। महाराजांनी हा वेढा फोडून काढला आणि महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचले। त्याआधी पावनखिंडीत 300 निवडक मावळ्यांसह बाजीप्रभूंनी सिद्धीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणांची आहुती दिली। शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरिता 5000 खर्च केला। पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी देखील अनेक नवीन बांधकामे केली। इसवी सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराज विशाळगडावरून रायगडाकडे जाताना संगमेश्वर येथे तुळापुरी पकडले गेले आणि त्यांची नरघृण हत्या करण्यात आली। त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात देखील विशाळगड हा मराठ्यांच्या हालचालीचे मुख्य केंद्र होता। रामचंद्र पंत अमात्यांनी विशाळगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला। 1701 साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावरती सती गेल्या। डिसेंबर 1701 मध्ये औरंगजेब स्वतः मोठ्या फौजेनेशी विशाळगड घेण्यासाठी आला, पण विशाळगडाचे किल्लेदार परशुराम पंतप्रतिनिधी यांनी तब्बल 6 महिने गड लढवला। परंतु 6 जून 1702 रोजी हा गड औरंगजेबाच्या ताब्यात गेला। औरंग्याने विशाळगडाचे नाव बदलून सरवरलना असे ठेवले। पुढे इसवी सन 1707 मध्ये महाराणी ताराराणींनी विशाळगड पुन्हा जिंकून घेतला आणि विशाळगड मराठ्यांच्या ताब्यात आला। यानंतर विशाळगड करवीरकरांच्या ताब्यात गेला। त्यांनी तो पंतप्रतिनिधींना दिला। 1844 साली इंग्रजांनी विशाळगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली। या इंग्रजांनी विशाळगडाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले। सध्याच्या काळात विशाळगडावरती जे काही शिल्लक राहिले आहे त्याचे आपण जतन केले पाहिजे, परंतु याही गडावरती खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याचं आपल्याला पाहायला दिसत आहे। हे अतिक्रमण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी आपला मावळा पुढे आला पाहिजे। छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात आपण जरी हातभार लावू शकलो नसलो तरीही हे गड किल्ले आणि आपला इतिहास वाचवणे आपले कर्तव्य आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओत। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।